तर बाबांनो रविवारचं सगळी आदमापूरला जात असतात आणि रविवारचीच आमोशा आलती, त्यामुळे सगळेजण आम्ही 2026ची नवीन वर्षाची आमोशा म्हणून पहिली आमोशा म्हणून आम्ही सगळेजण आम्ही गावातनं निघलो बघा. एकानं ठार घेतली, एकानं स्कोडा घेतली. इकडं मेतक्याला पोचलो बघा. मेतक्यात काय जायला ट्रॅफिक फुल जाम होतं, त्यामुळं रानारानातनं ठार कोंबली बघा. आणि ही बघा खुळ्याला उड्याची सगळेजण की नाही आमदाराची मिरवणूक काढलेल्यासारखं रांडेची अशी गाडीवर बसून व्हिडिओ काढायला तिथं बघा सगळेजण. फायनली गाडी ठार तिथं अडकून ठेवली बघा. मध्ये विहीर आल्यामुळे इथंच लावली. इथनं चालत चालत जायचं म्हणजे 2 किलोमीटर चालत होतं. पांदीनं कडनं चाललेलो बघा चालत. आणि हे बिबट्याला ओढायला मधनं पळत आला बघा ओसावसातनं. आणि सगळेजण रांडेचे तिथं ऊस तोडायला चालू होता. सगळेजण फुकटच्या ओढ्याचा ऊस काढून ऊस खात आम्ही पोचलो बघा नदी. आम्ही इथं नदीपर्यंत पोचले बा चालत चालत. बोला बाळूमामाच्या नावाने चलो. फायनली चालत चालत आम्ही इथं मंदिरात पोचलो बघा मेतकेमध्ये. आणि इथं महाप्रसाद चालू होता आणि महाप्रसाद खाल्ल्याशिवाय जायचं नाही म्हटलं. मामांचा प्रसाद हा घ्यावाच लागतोय. आणि चालून लय पण भूक लागलेली, त्यामुळे महाप्रसाद घेतला बघा. पंक्यानं 3 वैब्यानं रांडे यांनी 2-2, 3-3 ताटे भात खाल्ल्यात. मग काय दर्शन घेऊन परत चालत आम्ही ठारकडे आलो बघा. रानातनं परत पळवायला आलो मी ठार. सगळी जर माणसं आमच्या तोंडाकडे बघा ती गाडी पळवताना. आणि ही खोळ्याला उडायची बघा. ही गाडी 2277 आपल्या भावाच्या आजीची गाडी आहे. आणि चालवाला इटल्या बसलेला ह्यांच्या बाण गाडी घातलेली का अशी बांधन ती स्कोडा ठार एक जाते म्हणून स्कोडा पण घातल्यात. फायनली आम्ही कसं तर करून आम्ही पोचलो बघा आदमापुरात. भावाला तर आपला पृथ्वीराज निघाला. आपल्याला मंदिरामध्ये जायचं होतं डायरेक्ट. मग काय आम्ही नारळ बिरळ घेतलो बघा तिथनं आणि डायरेक्ट मंदिरात आलो बघा. मग काय तिथनं आम्ही दर्शन केलं बघा. डायरेक्ट बाहेर आलो. हे समोर माझ्या साईडला उभा राहिलं प्रवीण दादा आहेत, त्यांनी बाळूमामाचं पुजारी आहेत. त्यांच्यामुळे आपल्याला डायरेक्ट दर्शन भेटलो आणि डायरेक्ट दर्शन करून आम्ही लवकरात लवकर बाहेर पडलो बघा. प्रवीण दादानं बाळूमामाच्या पायापासला प्रसाद आणलेला बघा. प्रसाद ते घेतला बघा. सगळ्यांनी प्रसाद वाटला आणि आम्ही नारळ फोडायला तिकडे आलो. एवढी गर्दी होती की नाही, भयानक गर्दी होती. नारळ तीन फोडलो बघा. या भावापाशी आपल्याला घरी घोंगडे घ्यायचं होतं. 2-4 घोंगडे घेतले बघा. प्रसाद घेतलो बघा. प्रवीण दादा तिट्ट्यावर सोडायला आलते बघा. मग काय तिथे चहा तीन पेलो. प्रवीण दादाने जातो म्हटलं, आभारी आहे म्हटलं दर्शन करून दिल्याबद्दल. मग काय आम्ही डायरेक्ट कोल्हापुरात पोहोचलो बघा. जय भवानी हॉटेलला. आम्ही काय रस्त्यामध्ये काय ड्रिंक काय केली नाही, कारण मामांच्या इथे जाऊन होतो त्यामुळे ड्रिंक केली नाही. मग काय मस्तपैकी सगळेजण जेवायला बसलो. शाकाहारी जेवलो बघा. तर कसा वाटलं ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा.